योगदान दिले, जे करंडक सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. अभिनंदन रुपेश भावके, वेल बोल्ड. चला टीम कुंभारवाडी बॉईज, आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला 12वा खेळाडू मॅच चालू होण्याच्या आधी पाठवायचा आहे. जशी या सामन्याला होईल सुरुवात आपण ऐकूया आशिष चोरगे सरांना. धन्यवाद. धन्यवाद लव जाधव सर. जाऊया आजच्या दिवसातला लॉर्ड्स मधील पहिली मॅच. अगदी आपण पाहायला गेली तर एक नंतर शीतपवाडी आणि त्यांच्या विरोधात कुंभारवाडी बॉईज. टॉस जिंकलाय कुंभारवाडी बॉईज या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय. 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे. 4 षटकांची मॅच आहे. चला 20 मिनिटाचा अवधी. गोलंदाजीसाठी मात्र सुरेश तयार आहेत. P1 चा पहिलं षटक. चला मॅचला होईल सुरुवात. 10:15 झालेत. बरोबर 10:15 मात्र आजच्या दिवसातल्या पहिल्या लॉट्स मधली पहिली मॅच. 20 मिनिटाचा अवधी. सलामीची जोडी प्रदीप आणि ओमकार. पहिला बॉल सुरेश यांचा प्रदीप साठी. ओमकार साठी पहिला बॉल सुरेश यांचा. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. बरोबर 10:16 मात्र पहिला बॉल पडलाय. 20 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे. पहिली इनिंग होईते. खूप चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला मात्र पाठवून दिलंय. 4 धावांसाठी येतोय चौकार. भवानीनगर चषक चौकार. प्रदीपच्या ओमकारच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. हो इथे खूप चांगला बॉल. गती परिवर्तन. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. ओमकारला समजला नाहीये. बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तो विसावला. हा बॉल इथे डॉट बॉल आलाय. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डी झोन मध्ये पुन्हा एकदा 1 धाव. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतंय. अर्थातच 6 या धावसंख्येवरती. सुरेश यांचा पुढचा बॉल हलक्या हाताने मात्र कट केलाय. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलच प्राप्त होते याही बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. अर्थातच 7 या धावसंख्येवरती. चला स्पीड अप ठेवायचं आहे.
संदीप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन. शेवटच्या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 8. संदीप आलाय गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम शीतपवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल हो इथे लोअर फुलटॉस बॉल मिड ऑन ताईत फेकी केली डेंजर झोनला. इथे रनआउटची संधी होती आणि रनआउट झालाय. पहिला धक्का टीम शीतपवाडी संघाला. फलंदाज बाद होतोय ओमकार. बॅक टू द डगआउट. सचिनने खूप चांगला थ्रो केला. मिड ऑन तैनात होता. ही धाव कंप्लीट झाली नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपाने मात्र ओमकार मात्र माघारी जात असताना पहिला धक्का टीम शीतपवाडी संघाला. ओमकार बॅक टू द डगआउट. संदीपचा पुढचा बॉल इनेट नंबर 3 मध्ये सुमित आलाय. स्ट्राईकला प्रदीप. हो मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर लागते. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 9 धावा धावफलकावरती लागतायत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भवानीनगर चषक आयोजन आपण पाहतोय. अर्थात जय भवन क्रिकेट क्लब सळवे यांचं. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन कमी मिळालंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र पाहायला गेलं तर दुसरी धाव घेण्यासाठी मात्र चल बिचल सुरू होती परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा या ही बॉलवरती कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 1 वर 1 11 धावा. 11 धावा धावफलकावरती लागतायत. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. मोफत लकी ड्रॉ कूलर मात्र देण्यात येईल. ऑन साइडला टर्न करायचं होता. यष्ट्यांच्या वरतून जाणारा मात्र हा बॉल डिलिव्हर केलाय. आता संदीप यांनी गोलंदाजीसाठी मात्र दुसरं षटक हाताळतायत. जिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल आलाय. इथे काय घडलंय. इथे बॅटला ब्रश कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. प्रदीप बॅक टू द डगआउट आणि विकेट किपर सचिन. खूप चांगली विकेट किपिंगची भूमिका मात्र बजावत असताना सचिनने कुठलीही चुकी केली नाहीये आणि विकेट प्राप्त करून दिली आहे. फलंदाज बाद. सचिन माने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देखील आहेत. अगदी संपूर्ण कारभार असोसिएशनचा त्यांच्या खांद्यावरती मात्र पाहायला मिळतोय आणि खूप चांगली ते पद मात्र भूषवत असताना सचिनजी माने सर आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 वर 1 11. सध्याच्या घडीला स्कोर मात्र पाहायला मिळतोय एकदंत शीतपवाडी संघाचा. 2 मोठे झटके मात्र दिलेत गोलंदाज संदीप यांनी. लोअर फुलटॉस बॉल होता. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती लागतायत टीम शीतपवाडी या संघाच्या. पुढचा बॉल संदीप यांचा. सचिन यांच्यासाठी इथे पुन्हा एकदा रनआउटची संधी होती परंतु अगदी वेगाने धाव ही कंप्लीट केली आहे. सुरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश येत आहे. सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 1 ने मात्र जाऊन पोहोचतंय 13 या धावसंख्येवरती. तेरा धावा. पुढचा बॉल बघा. 20 मिनिटाचा अवधी. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. इथे ऑन ड्राइव्हचा प्रयत्न होता
क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतो बॉल पर्यंत, सिंगल प्राप्त होते. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र 1 ने पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 14 धावा धाव फलकावरती लागतात. ओव्हरची होते समाप्ती. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 14 ला 2. टीम एकदंत शीतपवाडी संघाचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र जरूर पाहायला मिळतोय नितीन. पुढचं षटक घेऊन नितीनला मात्र पाहायला मिळतात. ऑन साइडला टर्न केलाय क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? नाही झाली आहे. कॅच पर्यंत गेले होते. प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळालाय. तिथे मात्र 2 धावा. बॅकअप नाहीये तिसऱ्या धावेसाठी, परंतु खूप चांगला स्टॉप तिकडे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धाव फलक 16 या आकड्यावरती. स्कोर आता आपण पाहतोय 16 धावा. ओहो, इथे खूप चांगला बॉल, अक्कूट टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. एक धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. इथे मात्र पॉइंटला टोलवलाय. कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव, सिंगल प्राप्त होते. इथे मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॉल ट्रॅव्हल होतोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होते. पुढचा बॉल, खूप चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केलाय. डॉट बॉल येत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आतापर्यंतचा स्कोर 19 या आकड्यावरती. नितीन यांचं तिसरं षटक आपण पाहतोय. शेवटचा बॉल, इथे मोठ्या फटक्यासाठी गेलेत, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑन मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली, सिंगल प्राप्त झाली त्या देखील बॉल वरती. ओव्हरची होते समाप्ती. तिसरं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 20-0. 3 षटकानंतर यानंतरची मॅच आपण जर पाहायला गेली तर मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि त्यांच्या विरोधात शार्वी 11 बागलवाडी या 2 टीम मध्ये मात्र ही मॅच मात्र पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम मध्ये टॉस घेतला जाईल याची दक्षता दोन्ही कॅप्टनने मात्र घ्यायची. 20 मिनिटाचा अवधी अंतिम षटकासाठी मात्र पाहायला मिळतात. अर्थातच सचिन शेवटच्या षटकामध्ये पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय सचिन यांचा. 3 षटकानंतर मात्र आपण पाहिलेला 3.1 चा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 20. शीतपवाडी संघ 20 ला 2. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट तैनात आहे. अजित त्या ठिकाणी वेगाने फेकी केली आहे. एकच धाव. मोठ्या फटक्यासाठी गेलेत सचिन. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, सिंगल आली आहे.
सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 या धावसंख्येवरती. हो इथे मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे, अजित गेलेत बॉल पर्यंत, कॅच ड्रॉप झाली आहे. इथे रनआउटची संधी आणि थ्रो चुकीचा. 2 धावा आल्यात. 25 धावा धावफलकावरती लागतात. 25. फुल टॉस बॉल. इथे त्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर 4 धावा आल्यात. चौकार येतोय. टीमची धावसंख्या 29-29. चौकार आलाय, याची गरज होती चौकाराची. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळाला आणि चौकारच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. चला जुळेवाडी आणि बागलवाडी कॅप्टन या टॉस साठी. ओ इथे डी झोन मध्ये 1 धाव. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीम अर्थातच एकदंत शितपवाडी संघाचा स्कोर मात्र पाहायला मिळतोय 30. विजयासाठी लक्ष असेल 31 धावांचं. 24 बॉल मध्ये करायचे 31 धावा टीम कुंभारवाडी बॉयज या संघाला. चला कॉल देऊया मराठा वॉरियर्स जुळेवाडी आणि त्यांच्या विरोधात शार्वी 11 बागलवाडी. कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये आणि टॉस घेतला जाईल आणि जिथे मात्र जोडले जातील लव जाधव सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण टॉस करत आहोत. एका बाजूला टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी, दुसऱ्या बाजूला टीम शार्वी 11 बागलवाडी. अधिक काटकर विपक्ष अक्षय पाटील या दोन्ही कर्णधारांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. चौथ्या पर्वाचा मानकरी मराठा वॉरियर्स जुळेवाडी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टॉस केला जाईल. हे सगळं अगदी आपण एक फोटो घेत आहोत. अक्षय पाटील शार्वी 11 बागलवाडी कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. अभिनंदन टीम मराठा वॉरियर्स जुळेवाडी. सकाळचं सत्र महत्त्वाचा टॉस जिंकला. निर्णय काय? आम्ही बॅटिंग करू. चौथ्या पर्वाचे आपण मानकरी आहात भवानीनगर चषक 2024ला. आता हे 25चं पर्व, 5वं पर्व, काय माइंडसेट असेल फलंदाजी करत असताना? ॲक्च्युली खरं तर आम्ही ह्या रविवारी खेळणार नव्हतो, पण भवानीनगरचं आयोजन होतं. दीपकचा फोर्स होता. सगळे पोरं बोलले आपल्याला ही ट्रॉफी नेहमी लागते, आपण यावेळी टाकूया एंट्री. कसं वाटलं आयोजन? भवानीनगर क्लब सळवेचं हे आयोजन आहे आणि 5व्या पर्वामध्ये ज्या प्रकारे एक 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय, छान आयोजन आहे भवानीनगरचं. दरवर्षी ते आता यंदा त्यांचं 5वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. खरंच त्यांना ह्या वर्षी पण शुभेच्छा. थँक्यू सो मच. अधिक काटकर हे होते कॅप्टन. अक्षयदादा पाटील गोलंदाजी करायची आहे. 4 षटकांची लढत. काय माइंडसेट असेल? कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल मराठा वॉरियर्स जुळेवाडी? खरं तर आम्हाला पहिलं बॉलिंगच करायची होती. आम्ही कमीत कमी, कारण की पिच असा आहे की बॉलिंग पिच जास्त आहे बॅटिंगपेक्षा. बॉल जास्त ट्रॅव्हल होत नाही, काय नाही. त्यामुळे आम्हाला फक्त पहिल्यांदा कमीत कमी 10मध्ये जुळेवाडी पण चांगले बॅट्समन आहेत भरपूर. सगळे ते लोक चेस करू शकतात किती पण रन केले तरी पण आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांना कमीत कमी रनामध्ये आम्ही त्यांना थांबवू शकतो. येस, जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवेचं हे आयोजन 5वं पर्व आहे आणि ज्या प्रकारचे हे आपण ट्रॉफीज पाहतोय, मालिकावीरासाठी वॉशिंग मशीन, कसं वाटलं आयोजन? काय सांगाल? भवानीनगरचं हे प्रत्येक वर्षी त्यांचं ऑर्गनायझेशन चांगलंच असतं आणि शिवाज सर आहेत, त्यामुळे काय प्रश्नच नाही की आपलं पाटण तालुका एवढा मोठ्या उंचीवरती गेला आहे. आपली पोरं पण सगळे एकत्र असतात, आपले सगळे गाव एकत्र आलेत आणि सगळं नियोजन आणि सगळं ऑर्गनायझेशन जे असतं एक प्रॉपर असतं
आता आपला हे अजून प्रयत्न करू की आपण हे पूर्ण राज्यस्तरावरती आपण आपलं क्रिकेट घेऊन जावं. आपले चांगले चांगले प्लेयर आहेत ते वरती ओपनमध्ये जाऊन खेळतील अशी आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. अक्षय पाटील कॅप्टन शार्वी 11 बागलवाडी एक चांगलं मत व्यक्त केलं. क्रिकेटचं स्तर आता मात्र उंचवण्यासाठी मदत करावी लागेल. ज्या प्रकारे बॉस संपूर्ण पाटण क्रिकेट कमिटीने प्रयत्न केलेत आणि ज्या प्रकारे भवानीनगर सर्वेचं आयोजन पाहतोय. टॉस जिंकलाय मराठावर जुळेवाडी अधिक काटकर आणि त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आशिष सोरगे सर. धन्यवाद. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. लक्ष अर्थातच मात्र पाहायला मिळत आहेत 31 धावांसह 24 बॉल 31 ची गरज. अगदी 10:35 मात्र हा सामना सुरू झालाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. जिथे मात्र पाहायला गेलं तर सिंगल प्राप्त होत असताना डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. डी झोन मध्ये एक धाव. हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑफ मध्ये सचिन होते तैनात. डॉट बॉल. इथे खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर. कव्हरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. दन 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 सीमा रेषा पार. चौकार. हो इथे पुन्हा एकदा त्याच दिशेला. क्षेत्ररक्षक नाहीये. ओळखलं पारखलं. एक्स्ट्रा कव्हर. सी पार रेषा पार. इनसाइड आउट. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका मात्र खेळला गेलाय. अगदी 2 चौकार आकाशच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालेत. हो मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय. डॉट बॉल. या बॉल वरती कमबॅक केलंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 9व्या धावसंख्येवरती. चला स्पीड अप ठेवा. ओमकार आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक. फास्ट घ्यायचं थोडस. 20 मिनिटाचा अवधी आहे. इथे खोदून काढलाय. हो इथे पकडला गेलाय. सचिन होते. कुठली चुकी केली नाहीये. अजित जाळ्यामध्ये अडकलाय. सचिन यांच्याकडनं खूप चांगला झेल पकडला गेलाय. अगदी हाताला फेविकॉल चिटकवलाय तसा बॉल मात्र हातामध्ये चिपकला. अजित पहिली विकेट गॉन कुंभारवाडी बॉयज या संघाची. अजितची जागा घेण्यासाठी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये सचिन आलाय. सख्या भावांची जोडी मात्र पाहायला मिळाली. अजित आणि सचिन सख्या भावांची जोडी. अनेक जोड्या आहेत क्रिकेटमध्ये परंतु पाटण तालुक्यामध्ये देखील अशीच एक जोडी मात्र फेमस आहे कुंभारवाडी बॉयज या संघाची. सचिन आणि अजित. पण परंतु आपण जर पाहायला गेलं तर ओमकारने मात्र पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गेली आहे. लक्ष्य 31 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल
एंड नंबर 3 मध्ये सचिन आलाय. नॉन सेकंड एंडला मात्र आकाश पाहायला मिळतोय, कारण 2 चौकार त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाले. पुढचा बॉल इथे बॅक फुटला जात असताना मात्र कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने फेकी केली गेली, सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 10 या धावसंख्येवरती एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. 10-10 ऑन स्कोर कार्ड. लक्ष्य 31 धावांचं. इथे खूप चांगला फटका ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. वी शेप मध्ये खेळलेला हा फटका लॉंग ऑफ तैनात होता. एकच धाव सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 1 11 धावा. बॅकफुटला जाऊन अगदी ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. एकच धाव याही बॉलवरती मात्र अंकित होते. सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. 12 धावा. जिथे मात्र पाहायला गेलं तर 12 धावा धाव फलकावरती सध्याच्या गडीचा स्कोर मात्र पाहतोय. सोडून दिलाय. ओळखलं होतं. फाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात अतिकित एक धाव. अवंतर धाव संख्येमध्ये मात्र भर पडते. अवंतर धाव संख्येने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 13 या धाव संख्येवरती. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. लकी ड्रॉ कूलर इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगली फिल्डिंग शरदच्या माध्यमातून. टीमची धाव संख्या 14. सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धाव फलकावरती लागतात. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल कॅरी करतोय. फेकी केला जाईल. 2 धावा कंप्लीट होत असताना या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. 12 बॉल आणि आता करायचे आहेत 14 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. बघा फास्ट घ्यायचंय थोडस, कारण 35 मिनिटांनी 10 वाजून 35 मिनिटांनी मात्र हा सामना सुरू झाला सेकंड इनिंगला. आता 10 वाजून 43 मिनिटं झालेत. सचिन माने गोलंदाजीसाठी मात्र 3रं षटक हाताळण्यासाठी मात्र तैनात होत आहेत. अगदी 8 मिनिटांनी मात्र 2 षटक समाप्त झालेत. पुढचा बॉल सचिन यांचा. पहिलाच बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 18 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल. अगदी पुढचा बॉल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने फेकी केली आहे. एकच धाव सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती लागतायत. इथे पायावरती टाकलेला बॉल. फ्लिप करण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये एकच धाव. टीमची धावसंख्या 20-22-0. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती, परंतु या ओव्हर मध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना सचिन माने हेच महत्वाचं असतं. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय सध्याच्या घडीला. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी आकाश आक्रमक ठरला होता, परंतु मोठ्या फटक्यासाठी गेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिड विकेटला साहिल. पकडली जाते झेल आणि ते जाळ्यामध्ये अडकतोय सचिन. बॅक टू दी डगआउट. दुसरा धक्का टीम कुंभारवाडी बॉयज या संघाला. सचिन बॅक टू दी डगआउट. सचिनने सचिनला प्रति उत्तर दिलाय.
सचिनच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा सचिन मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा खूप सचिन आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आपण जर पाहायला गेलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दी वर्ल्ड रेकॉर्ड, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून, गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि गॉड ऑफ टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते. परंतु हे सचिन आलेत आता, नवीन सचिन. खूप सचिन आहेत कुंभारवाडी बॉईज मध्ये. आणि सचिनच्या विरोधात गोलंदाजी मात्र करतोय पुन्हा एकदा सचिन माने. माने या ना माने, सचिन माने. पुढचा बॉल ओ हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय. जास्त घाई करायची गरज नाहीये. कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळावं हे सचिनच्या माध्यमातून मात्र नक्कीच जाणावं. करताना माहिती आहे स्कोर अगदी बरोबर आलेला आहे. सिंगल डबलने देखील आणि एक मोठा फटका आला तर कुठेतरी सामना बरोबरीच मात्र सुटू शकतो. इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली गेली आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती 21. शेवटचा बॉल सचिन माने यांचा. ओ धीम्या गतीने टाकलेला बॉल चकवलं या वेळेस आकाशला. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 ची गरज. 6 बॉल अंतिमचे टाकण्यासाठी मात्र कोणाला गोलंदाजी दिली जाईल, कारण महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र कोणता गोलंदाज मात्र हाताळेल. कारण महत्वाची गोष्ट मात्र पाहायला गेली तर या स्पर्धेमध्ये भवानीनगर चषक 2025 मध्ये या वर्षी मात्र मालिकावीरसाठी मात्र वॉशिंग मशीन, आणि तो वॉशिंग मशीनचा मानकरी कोणता खेळाडू ठरेल याचं उत्तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मिळेल. कारण पहिल्या वर्षी मात्र पाहायला गेलं तर मालिकावीर LED TV होती आणि TV मात्र पटकावली होती गणेश शिंदे याने. दुसऱ्या वर्षामध्ये मात्र आपण जर पाहायला गेलं तर आकाश मोहिते होते, त्याला देखील मालिकावीरचा किताब दिला गेला होता. तिसऱ्या वर्षामध्ये रणजित जाधव, चौथ्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर दीपक काटकर, आणि आता 5व्या वर्षाचा मालिकावीरचा मानकरी मात्र कोण होईल प्रश्नचिन्ह पहा आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं उत्तर संध्याकाळच्या सत्रामध्ये. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. जाऊया 6 चेंडू, गरज आहे 10 धावांची. पहिलाच बॉल तुम्ही त्यांचा फ्लिप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जात आहेत बॉल पर्यंत. एक धाव तर कंप्लीट केली आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. टी झोन मध्ये, त्यामुळे सिंगल येईल. आता 5 बॉल 9 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. जशी मॅच संपेल जुळेवाडी आणि बागलवाडी टीम आपण तयार राहायचंय. 5 चेंडू 9 ची गरज. सुमित निघालेत सचिन यांच्यासाठी. खूप चांगला डिफेंड, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पॅकअप तेवढं चांगला पाहायला मिळतंय. वेगाने धाव कंप्लीट होते, सिंगल प्राप्त होते. 4 बॉल आणि आता 8 ची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. आकाश आलाय. आकाशच्या बॅट मधून 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. आकाशकडे नजरा असतील, विजयाच्या दिशेने आपल्या संघाला मात्र घेऊन जाईल का, परंतु त्याच्या विरोधात एक कडवा आव्हान. अर्थातच गोलंदाजी मध्ये टीम शितपवाडी संघाकडनं सुमित आहे. 4 बॉल आता 8 ची गरज. फुल टॉस बॉल टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला चटका मिळाला. इथे 6 धावांचा फटका टीम कुंभारवाडी बॉईज या संघाला मिळतोय. षटकार आलाय, महत्वाच्या मोक्याच्या क्षणी मात्र षटकार ठोकलाय आकाशने. सामन्यामध्ये पलटवार करत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय अगदी फलंदाजाच्या विरोधात. आकाश, षटकार आलाय. आता येणारे बॉल असतील शिल्लक 3 आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 ची गरज. सुमितच्या विरोधात मात्र आकाशने ठोकलेला हा षटकार अगदी मोक्याच्या क्षणी. आता सुमितचं कमबॅक होईल का, कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठेतरी पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या बाजूने राहिले, परंतु तिसरा बॉल हा फलंदाजाच्या बाजूने राहिला. आकाशच्या माध्यमातून 3 चेंडू 2 ची गरज.
3 बॉल 2 ची गरज असताना इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिट हो झालाय. गरज होती का? गरज होती का? थांबवलं होतं. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. अति घाई संकटात जाई. घाई करून चालत नसतं क्रिकेटमध्ये. आता 2 बॉल 2 ची गरज. किरण गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 2 धावांची गरज आहे आता. दोन चेंडू 2 ची गरज. सुमितने आता कमबॅक केलाय. 2 बॉल 2. हो इथे विजयी षटकार येईल का? हो आलाय. MS धोनी स्टाईल पद्धतीने आकाशने ठोकलाय षटकार. विजयी षटकार येतोय आकाशच्या बॅट मधून आणि या सामन्यामध्ये विजयी प्रस्थापित केलंय कुंभारवाडी बॉईज या संघाने. हार्ड लक बॅड लक टीम शीतपवाडी संघ. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय अर्थातच आकाश. आपण या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे. आकाश ठरलाय या मॅच मध्ये. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र त्याला दिला जाईल. सॉफ्ट ड्रिंक आणि नवीन वर्षाचं कॅलेंडर